ऑफिसमधल्या मंडळींनी ठरवलं यावेळी फक्त ऑफिसमध्ये बसून काम नाही करायचं, चला निसर्गाच्या सानिध्यात जाऊया आणि ठिकाण ठरलं कोरीगड. आता प्रवासात पहिला ब्रेक घेतला आणि लोणावळ्यात आधी पोटपूजा केली. दत्ता वडापाव सेंटरचा अनुभव खूपच वाईट. माझा सल्ला कोणी जाऊ नका तिथं. मग काय, हा लोणावळा लेक 19व्या शतकात ब्रिटिश काळात बांधलेल्या धरणामुळे तयार झाला. आजूबाजूचा निसर्ग आणि पावसाळ्यातलं हे रूप खरंच अप्रतिम होतं. आता पोहोचलो आम्ही थेट कोरीगडच्या पायथ्याशी. गाड्या पार्क केल्या आणि पाऊस असल्यामुळे सगळ्यांनी रेनकोट चढवले. मग फोटो सेशन तर बनतंच ना. तेवढ्यात कंटोले साहेबांनी वेलकम व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली. डीडी एकदम खुश आणि मी तर थेट पंजाबी डान्सच सुरू केला. माझा डान्स पाहून चंदनलाही आत्मविश्वास वाढला आणि त्याने आपले हात पावले. विकास, भाग्यश्री, अंकिता आणि सचिन यांनी बी कॅमेराकडे हाय केला आणि शेवटी कॅमेरामन कंटोले यांनी चेहरा दाखवला, कारण पुरावा हवा ना. मग काय, आता फोटो सेशन संपलं आणि खरी परीक्षा सुरू झाली. कोरीगडच्या पायथ्याशी शेवटचा ग्रुप फोटो आणि मग ट्रेकला सुरुवात. पण सुरुवात अशी खतरनाक होती की पहिल्या पायऱ्यामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, आपण घरीच का बसलो नाही. पण निसर्ग सुंदर, पाऊस सुंदर आणि किल्ला समोर, म्हणून टेन्शन थोडं कमी झालं. आणि थोडं पुढं गेल्यावर वाट ही सोपी वाटायला लागली. मग काय, सगळ्यांनी पटापट गड चढायला सुरुवात केली. आणि हा क्षण, खालून दिसणारा कोरीगड, सभोवतालचा निसर्ग आणि डोक्यावर पावसाची सर, असे क्षण कॅमेऱ्यात नाही तर आठवणीतच जपायचे असतात. ट्रेकमध्ये चालून चालून दमलो म्हणून आता थोडी मस्ती. मग काय, पाण्यात खेळणं सुरू झालं. जुन्या आठवणींचा उजाळा मिळाला आणि मग झाडाच्या फांद्या हलवून मित्रांना भिजवण्याचा कार्यक्रम. आता इथं ट्रेक कमी आणि लहानपण परत आल्यासारखं जास्त वाटत होतं. आता सगळ्यांना कॅमेऱ्यात घ्यायचं होतं, कारण ट्रेकला आलो होतो या ऑफिस सीटमध्ये सिद्ध करायला पुरावे लागतात ना. आणि असा हा आपला ग्रुप एकत्र चालत, गप्पा मारत आणि निसर्गाचा आनंद घेत पुढे पुढे निघाला आहे. आता असं आम्ही पोचलो गणेश मंदिराजवळ. थोडा वेळ थांबलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि अर्थातच फोटो सेशनला पुन्हा सुरुवात झाली. आणि आता आला ट्रेकमधला माझा गोल्डन मोमेंट. पाय घसरला आणि मी थेट खाली पडलो. पण काळजी करू नका, मी ठीक आहे. फक्त माझा रेनकोट मात्र पावसापेक्षा जास्त चिखलाने धुतला गेला. आणि हा निसर्गाचा सुंदर नजारा, जुळजुळणारे झरे, पावसाचं पाणी आणि मनाला एकदम शांत करणारा हा क्षण. आता थकवा कुठे गेला माहीत नाही. सगळ्यांच्या आवाजात एकच जोश, हर हर महादेव. गणेश दरवाजापाशी पोहोचलो. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसतोय. पण विराज अजूनही एकदम फिट आहे. ट्रेक किती अवघड असो पण पोज मात्र भारी पाहिजे. नेक डाऊन, हँड्स राईट आणि फोटो काढ. किल्ला चढून आलो, निसर्ग पाहिला, मस्ती केली. पण आजकाल एक गोष्ट राहून चालत नाही ना. त्याच्यानंतर मग रीलचा दुसरा पार्ट सुरू केला. कोणी कॅमेरा समोर स्टार, कोणी बॅकग्राऊंड आर्टिस्ट आणि काही जण फक्त आपण ही रीलमध्ये आहोत म्हणून उभे. पण मजा मात्र सगळ्यांनी मनापासून केली, कारण शेवटी ऑफिसच्या कामापेक्षा अशा आठवणी जास्त काळ लक्षात राहतात. आणि आता चंदनचा खास परफॉर्मन्स. हातात काठी, समोर सगळं मोकळं मैदान. क्षणभर वाटलं ट्रेक नाही, पेशवाईचा युद्ध सराव सुरू आहे. चंदनबाई भारीच. आणि अखेर कोरीगडचा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण झाला. गड उतरून खाली यायला लागलो आम्ही. आणि आता सगळ्यांनी एकच प्रश्न, जेवायला काय. मग पोचलो आम्ही थेट हॉटेल आस्वादमध्ये. सगळ्यांनी मनसोक्त जेवण केलं आणि अशा प्रकारे पाऊस, निसर्ग, ट्रेक, मस्ती, रील्स आणि भरपूर आठवणी घेऊन आपला कोरीगड ट्रेक झाला एकदम अविस्मरणीय. सो ऑफिसमधली टीम असली की ट्रेक कुठलाही असो, मजा मात्र फुल ऑन असते. हर हर महादेव.